नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। नेमकी काय आहे संपूर्ण कारवाई बघूया। नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे। बिरसा मुंडा हॉलजवळील तकिया परिसरातील एका घरावर छापा टाकत पोलिसांनी 2 किलो गांजा जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 41,380 रुपये असून एक मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 56,380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणात आसिफ आरिफ खान या 32 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर शैलेश विजय सोनटक्के हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।